परिचय करून देतो. माझं नाव शनीसेवक शेषराज पाटील. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. मी मागच्या 20-25 वर्षापासून ज्योतिष क्षेत्रामध्ये काम करतोय. कुंडली बघणं, फलादेश करणं, या क्षेत्राशी निगडीत आहे. आणि मी ऑफलाईन क्लास घेत होतो आणि बऱ्याच दिवसापासून माझे ऑफलाईन क्लासेस छत्रपती संभाजीनगरला चालू होते. छत्रपती संभाजीनगर म्हणजे आताचं जे नामकरण झालंय ते आहे. पूर्वी त्याचं नाव अ, औरंगाबाद असे होते. आज पण कागदोपत्री आपल्याला औरंगाबाद हे वाचायला मिळतं असं. तर मला एक ज्योतिषशास्त्राची आवड आहे आणि शिकवण्याची पण आवड आहे. आपलं ज्ञान हे इतरांना द्यावं आणि त्यातून आपल्या ज्ञानाला भर पडते असं म्हणता. म्हणून कारण मला ज्योतिषशास्त्र शिकण्यामध्ये खूप अडचणी आल्या. त्यावेळेस काही असे ऑनलाईन क्लासेस वगैरे नव्हते. असं घरी बसून क्लासेस होत नव्हते. मी ज्या अडचणी मला आल्या त्या ज्या ज्योतिषप्रेमींना येऊ नये म्हणून मी ऑनलाईन हा कोर्सेस वगैरे चालू केले. त्यात नवीन नवीन टॉपिकवर माझे कोर्सेस असतात. एक बेसिक टू ऍडव्हान्स ज्योतिषशास्त्राचा कोर्स तो रेग्युलर चालू असतो. आणि जो टॉपिक मला इंटरेस्टिंग वाटला, जसे की विवाह संदर्भात झालं, मॅरेज अँड रिलेशनशिप, त्यानंतर करिअर संदर्भात असे टॉपिक निवडून मी त्यांची एक कार्यशाळा घेत असतो. तर आजची जी आपली ही कार्यशाळा आहे, तर ती कुंडलीतील शांती कशा बघावा या विषयावर असते. तर बघा, आपण ज्यावेळेस कोणालाही, ज्यावेळेस आपल्याकडे एखादा जातक येतो आणि आपण त्याची कुंडलीचं प्रेडिक्शन, फलादेश वगैरे करतो. आणि मग साहजिकच त्यांची अपेक्षा असते की माझं हे काम व्हायला पाहिजे. जसं त्यांचा प्रश्न विवाह संदर्भात आहे, करिअर संदर्भात आहे, नोकरी संदर्भात आहे. तर मग ते म्हणतात की गुरुजी आम्हाला काही उपाय द्या. तर मग आपण त्यांना उपाय सुचवतो. आता कुंडलीची जी सिच्युएशन असेल, परिस्थिती असेल, त्याप्रमाणे ग्रहांप्रमाणे आपण त्यांना उपाय देतो. पण बघायला मिळतं की बरेचसे उपाय करून सुद्धा जातकाला त्याचा फरक पडत नाही. म्हणजे जसं की विवाह होत नाहीये किंवा नोकरी लागत नाहीये, असे बरेचसे प्रश्न असतात की आपण दिलेले उपाय जातकाला लागू पडत नाही. तर का लागू पडत नाही या मागचं पण कारण आहे. कारण की पत्रिकेमध्ये असे काही योग असतात, असे अशा काही म्हणजे ग्रहांच्या दृष्टी म्हणा किंवा युती म्हणा किंवा पत्रिकेतील काही अशा शांतिक असतात. त्या शांतिक केल्याशिवाय त्या जातकाला फरक पडत नाही. आणि आपण जनरली त्या शांतिकवर लक्ष देत नाही आणि जनरली जे रुटीन मधले जे उपाय ग्रहाविषयी, मॅरेज विषयी आपण ते सांगतो. मग समोरच्याला त्याचा काहीच रिझल्ट येत नाही आणि मग तो परेशान होतो. मग तो आपल्याकडे येऊन परत विचारतो आणि आपण परत चेक करतो की हे नेमकं कसं होतंय. आपण तर ग्रहांचे उपाय दिले आणि ते जातकाला का लागू पडत नाही. तर यामागचं कुंडली बघून जे माझा अनुभव आहे किंवा माझ्या वरिष्ठांचा जो अनुभव आहे, तर पत्रिकेमध्ये अशा काही शांतिक असतात की त्या केल्याशिवाय त्या जातकाला फरक पडत नाही किंवा त्याचं कोणतेही काम होत नाही. तर मग ह्या शांतिकचा, पत्रिकेतील शांतिकचा आपल्या जीवनावर काय प्रभाव होतो किंवा जातकाच्या जीवनावर काय प्रभाव होतो आणि तो कसा दूर करायचा, कोणत्या शांतिकमुळे कोणते परिणाम होता आणि ह्या शांतिक आपल्या पत्रिकेतून कशा शोधायच्या आणि त्या शांतिकवर आपण सटीक असं फलादेश करून समोरच्याला म्हणजे कसं पॉझिटिव्ह रिझल्ट येईल हे बघायचं, यासाठीचा हा आजचा क्लास आहे. तर आपण आता क्लासला सुरुवात करणार आहोत. माझी स्क्रीन दिसते सर्वांना?
स्क्रीन दिसतंय का? कन्फर्मेशन द्या प्लीज. हो सर दिसते. हो दिसत आहे. हो. दिसत आहे सर. आवाज वगैरे क्लिअर येतोय ना माझा? हो कारण आज फर्स्ट डे असल्यामुळे थोडसा येत आहे. सेटिंग मध्ये थोडस प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो असं. नमस्कार सर. हा, नमस्कार. नमस्कार. तर आता जास्त वेळ न घालवता आपण क्लासला सुरुवात करू. आपण ज्यावेळेस पण उपाय देतो तर आता जनरली लोकांना एक सवय लागून गेलेली आहे की आपण पत्रिका बघितल्यानंतर किंवा उपाय देणं आणि त्यांचा आपल्यावर एक दृढ विश्वास असतो की हा उपाय जर केला तर आपल्याला निश्चितच फरक पडेल आणि आपलं जे काम आहे ते होईल किंवा मार्गी लागेल असं. तर आजकालची एक जी फॅशन झालेली आहे उपायची म्हणून, जसं की रिंग घालणं, रत्न घालणं, हातावर काही गोंदणं, म्हणजे एक फॅशनेबल उपाय असे म्हणतात की जे करायला सर्वांना आवडतात आणि त्याचा एक समाजात पण एक वेगळा असा प्रादुर्भाव निर्माण झालेला आहे. तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर पहिली गोष्ट येते ती रत्न. रत्न म्हणजे कोणत्या ग्रहाचा कोणता रत्न आहे आणि तो कधी घातला पाहिजे, त्या रत्नाने आपल्याला खरंच फरक पडतो का, ते घालायचे काही नियम आहे आणि ते कधी घातले पाहिजे, कसे घातले पाहिजे आणि कोणत्या वेळेत घातले पाहिजे, याविषयी आपण आता सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण जी रत्नाची जी सुरुवात करणार आहोत तर पहिला जो स्क्रीन दिसतंय ना सर? हो सर. ओके. तर हे बघा, रत्न घालायचे काही नियम असतात. कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रहाचं रत्न घालत नसता आणि आपण रत्न पण जे घालतो तर ते ठराविक वेळेपुरतंच घालायचं असतं. म्हणजे जसं की आपलं एखादं काम आहे आणि ते काम होईपर्यंतच रत्न घालायचं, त्यानंतर ते काढून ठेवायचं. किंवा सपोज आपल्या ज्या दशा महादशा अंतर्दशा असतात जिथं आपल्याला त्रास होतो त्या ग्रहांचं पण आपण रत्न घालू शकतो. पण रत्न कोणते घालू नये यावर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जे पण आपले ग्रह आहे ते ग्रह जर आपल्या कुंडलीत 6व्या 8व्या आणि 12व्या भावात जर असेल तर त्या ग्रहांचं रत्न घालू नये, याचा बॅड इफेक्ट होतो. म्हणजे थोडक्यात की 6, 8, 12 मधील जे ग्रह आहे किंवा त्या ग्रहांशी ज्या भावांचा संबंध आहे आणि त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे तर अशा ग्रहांचे रत्न घालू नये. त्याचा आपण नवग्रहामध्ये उपाय करू शकतो, फक्त रत्न घालू नये. 6, 8, 12 भावात जे पण ग्रह येतील त्यांचे रत्न घातल्यानंतर त्याचा बॅड इफेक्ट होतो. जसं की 6, 8, 12 हे त्रिक भाव आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की या भावांचे काय फल येतात असं. तर त्यामुळे 6, 8 आणि 12 या भावामध्ये जे ग्रह आहे त्यांचे रत्न घालू नये. आता रत्न घालण्याची सुरुवात आपण करणार आहोत ते सूर्यापासून. जसे की ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला रवी म्हणतात, तर आपण रवीचाच उल्लेख करणार आहोत क्लासमध्ये. आता रवीचं रत्न काय आहे, ते कधी घालायला पाहिजे आणि कशा परिस्थितीत घालायला पाहिजे, त्याची सुरुवात आपण अगोदर हा टॉपिक आपण संपवून घेऊ, कोणत्या ग्रहाचं रत्न किती आहे, मग नंतर याचं आपण पुढे डिटेलमध्ये उपाय वगैरे ते सर्व बघू. आता रवीचं जर रत्न आहे ते आहे माणिक रत्न आहे, त्याला रुबी असे म्हणतात आणि त्याचा जो कलर आहे लाल असं केशरी टाईप कलर येतो, लाल केशरी. आणि रवीचं जे धातू आहे ते सोनं आहे. म्हणजे कशात घातलं पाहिजे रत्न, तर रवीचा रत्न हा सोन्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पण घालू शकता, काही अडचण नाही असं. पण त्याचं जे धातू आहे ते सोनं आणि तांबे हे दोन्ही आहे. आणि हे जे रत्न आहे
ते अनामिका फिंगर्स म्हणतात, म्हणजे करंगळी शेजारील बोट जे असतं आपलं, या बोटामध्ये घालायचं असतं. तर मग हे कधी घालायचं असतं? तर हे बघा, प्रत्येक रत्न घालायची एक वेळ आहे किंवा एक शुभ मुहूर्त आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. रवीचं रत्न हे रवीच्या होऱ्यात घालायचं असतं. आता रवीचा होरा म्हणजे काय? आता रवीचा होरा म्हणजे वार, रवीचा वार आहे रविवार. त्यानंतर होरा म्हणजे ज्या दिवशी रविवार असेल आणि रविवारी जर सूर्योदयानंतरचा 1 तास याला त्या दिवसाचा किंवा त्या ग्रहांचा होरा धरला जातो. जसं की आता रवीचा होरा रविवारी सूर्योदय झाला तर तिथून पुढे 1 तास असतो. त्यानंतर सोमवार, सोमवार हा चंद्राचा दिवस आहे, तर चंद्राचा होरा कधी असेल तर सोमवारी रवीचा उदय झाल्यानंतरचा 1 तास. तसं मंगळाचा होरा कधी येतो तर मंगळाचा होरा मंगळवारी रवी उदय झाला की 1 तास. म्हणजे ज्या दिवशीचा वार त्या दिवशीचा ग्रह आणि त्या दिवशीचा सूर्य उदयानंतरचा 1 तास असे ज्या त्या दिवसाचे होरे असतात. तर रवीचा रत्न हा माणिक लाल केशरी रंगाचा असतो. तो सोन्यामध्ये किंवा तांब्यामध्ये आपण घालू शकतो. अनामिका फिंगर ज्याला म्हणतात ते सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आपल्या करंगळी शेजारील बोट. तर या यामध्ये घडवून याची अंगठी आपण घालू शकतो. आणि या अंगठी घालण्यासाठीचा जो मंत्र आहे तो उम हा हिंग हो सो सूर्याय नम, हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आणि रवीच्या होरामध्ये सकाळी सकाळी तो घालायचा. आता सकाळी सकाळी आपण हे घालायचं म्हटलं तर याचा आपल्याला थोडं सिद्धी करावं लागते, अभिषेक करावा लागतो. ते अभिषेक वगैरे जे करता ते गुरुजी करून घेतात. त्यांना सांगायचं मला रत्न घालायचं आहे असं असं, तर तो अभिषेक गुरुजी एवढ्या सकाळी येऊन शक्य नसतं कधी कधी आपल्याकडे येऊन घालायला. तर आदल्या दिवशी जरी आपण त्याची सिद्धी वगैरे करून आणली, अभिषेक करून आणला आणि शुभ मुहूर्तामध्ये म्हणजे रवीच्या होऱ्यामध्ये आपण सकाळी तो घालू शकतो. त्यानंतर येतो तो चंद्र. चंद्राचा जो रत्न आहे तो मोती आहे. त्याचा जो रंग आहे तो पांढरा आहे. आणि हा जो रत्न आहे तो चांदीमध्ये घालायचा असतो, कारण चंद्राचा जो धातू आहे तो चांदी आहे. तर हा जो रत्न करंगळीमध्ये घालायचा असतो. जी करंगळी असते आपली त्याला लिटल फिंगर असे म्हणतात. तर हा घालायचा असतो तो चंद्राच्या होऱ्यात. चंद्राचा होरा सोमवारी सूर्य उदयानंतर 1 तास. तर त्याचा ओम हाम श्री श्री सो चंद्राय नम या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आणि त्या दिवशी सोमवारी आपण चंद्राच्या होऱ्यामध्ये घालू शकतो. त्यानंतर येतं ते मंगळ. मंगळाचा जो रत्न आहे तो मुगा असं म्हणतात त्याला, कोरल. त्याचा कलर लाल असतो. हे बघा, सूर्याचा जो रंग आहे तो केशरी आहे आणि मंगळाचा जो रंग आहे तो लाल आहे. तो आपण सोन्यामध्ये किंवा तांब्यामध्ये घालू शकतो. तो पण अनामिका फिंगर मध्ये घालावा लागतो. अनामिका फिंगर मध्ये घालायचा. ओम क्राम क्रीम क्रोम सो शोभाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करा आणि तो मंगळाच्या होरात मंगळवारी सकाळी सूर्योदयानंतर घालू शकता. त्यानंतर येतो बुध. आता बुध ग्रह, याचं जे रत्न आहे त्याला पाचू असे म्हणतात आणि याचा जो रंग आहे तो हिरवा रंग आहे. तो आपण सोन्यामध्ये किंवा पंचधातूमध्ये पण बनवून घालू शकतो. ते करंगळीमध्ये घालायचा असतो. आणि जो बुधाचा मंत्र आहे ओम ब्राम ब्रीम ब्रोम सो बुधाय नम या मंत्राचा किमान 108 वेळेस जप करून बुधवारी सकाळी सूर्य उदयानंतर बुधाच्या होऱ्यामध्ये आपण तो घालू शकतो. त्यानंतर येतं गुरुग्रह, बृहस्पती. गुरुचा जो रत्न आहे तो पुखराज असा आहे आणि त्याचा गुरुचा कलर पिवळा आहे आणि तो आपण सोन्यामध्ये घालू शकतो. आणि ते जे घालायचंय ते तर्जनी, इंडेक्स फिंगर म्हणतात त्याला, त्यामध्ये घालायचा असतो. आणि तो गुरुवारी गुरुच्या होऱ्यामध्ये
ओम ग्राम ग्रीम ग्रोम सो गुरुवे नम या मंत्राचा 108 वेळेस जप करून तो आपल्याला घातला गेला पाहिजे. त्यानंतर येतं तो शुक्र. शुक्रचा जो रत्न आहे तो डायमंड आहे. डायमंड म्हणजे हिरा आणि त्याचा रंग पांढरा येतो. तो डायमंड आपण चांदीमध्ये किंवा प्लॅटिनम मध्ये घालू शकतो. आणि तो कुठे घालायचा तर तो आपल्या मधल्या बोटामध्ये, हे जे मधलं बोट असतं या मधल्या बोटामध्ये शुक्राचा जो डायमंड आहे तो आपण घालू शकतो. शुक्रवारी सकाळी सूर्योदयानंतर 1 तासापूर्वी आपण हा ओम द्रां द्रीम द्रोम सम शुक्राय नम या मंत्राचा 108 वेळेस जप करून हा शुक्राचा डायमंड आपण प्रदान करू शकतो. त्यानंतर येतं ते शनी ग्रह. शनी ग्रह याचा जो रत्न आहे तो निळा पुखराज आहे आणि त्याचा कलर जो आहे तो निळा आहे. धातू कशात घालू शकतो आपण तर तो लोखंड किंवा पंचधातूमध्ये पण घालू शकतो. तर शक्यतो हा जो आहे तो पंचधातूमध्येच जनरली घालता सगळे आणि हे मधल्या बोटात घालायचा असतो. ओम प्राम प्रीम प्रोम सो शनेश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करून हा आपण शनिवारी सूर्य उदयानंतर 1 तासापर्यंत हा आपण घालू शकतो. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे राहू ग्रह. राहूचा जो रत्न आहे तो गोमेद आहे आणि त्याचा जो रंग आहे मधाळ आहे. मधाळ रंग आहे त्याचा. हा आपण पंचधातूमध्ये घालू शकतो. तर तो मधल्या बोटात घालायचा आहे आपला. राहूचा जप करायचा आहे किमान 108 वेळेस. ओम राम ह्रीम ब्रोम सम राहावे नमः या मंत्राचा जप करून आपण घालू शकतो त्याचा. आणि तो पंचधातूमध्ये घालू शकतो आपण. आणि ते कुठे घालायचं तर करंगळीच्या बोटामध्ये घालायचा आहे तो करंगळीमध्ये. केतूचा जो मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रोम सम केतवे नम या मंत्राचा किमान 108 वेळा जप करून तुम्ही तो घालू शकता असं. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय का? हो सर, काय प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही ना? काही कोणाचे प्रश्न वगैरे आहे का? सर एक क्वेश्चन आहे सर. बोला ना सर. जे तुम्ही बोलात 6, 8 आणि 12 जे तुम्ही स्थान बोललात त्याच्यामध्ये स्वामी बघायचा आहे की ग्रह बघायचा आहे सर, की ग्रह त्याच्यामध्ये त्या भावात आहेत की स्वामी बघायचा आहे त्याच्यात? लय म्हणजे ज्या ग्रहाचा रत्न घालतोय आपण हो सर. तर त्याचा कन्सर्ट 6, 8, 12शी नाही यायला पाहिजे. मग तो स्वामी असो की अग्रह असो, स्वामीचा हा ग्रह असणार आहे आणि ग्रह हा पण स्वामी असणार आहे. त्याचा संबंध 6, 8, 12शी नाही यायला पाहिजे. ओके. म्हणजे मकर लग्नाची कुंडली आहे सर, त्याच्यामध्ये जो आपला बुध आहे तो 6th हाऊस मध्ये पण आहे आणि 9th हाऊस मध्ये पण आहे, त्याचा स्वामित्व तत्व. तर मग त्याच्यामध्ये मग ग्रीन सफायर घालायचं का सर? नाही सर, हे बघा, लग्नाशी काही संबंध येत नाही. फक्त त्याचा जो संबंध आहे त्या ग्रहाचा 6, 8, 12शी नाही यायला पाहिजे. ओके सर. ओके. 6, 8, 12शी जिथं पण आपला संबंध आलो, ते लग्न कोणतं असो, ग्रह कुठं बसलेला असो, भावेश कुठे असो, पण ओके ज्याचं सर. पण आपण रत्न घालणार आहे त्याचा संबंध आपला 6, 8, 12शी नाही गेला पाहिजे. गॉट इट. ओके, सर. बोला. सर, हा बोला ना. 6-8-12 मध्ये जो ग्रह बसलेला आहे त्याचा खडा घालायचा नाही, ठीक आहे? हो बरोबर. पुन्हा 6-8-12 मध्ये जी राशी असेल, जे नंबर असेल त्याचा जो त्या राशीचा स्वामी जो ग्रह असेल तो कुठेही जरी बसला असेल तरी पण त्याचा पण खडा नाही घालायचा. नाही सर, 6, 8, 12शी ज्याचा पण संबंध येतो त्याचा अच्छा. रत्न खडा घालायचा नाही. मग ती आहे. राशी असो किंवा हे आता असो, ग्रह असो. ग्रह. ठीक आहे, ठीक. ग्रह म्हणजे सर असं येणार आहे, राशीचा स्वामी तो ग्रह. नाही 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 बघा सर, समजा 6व्या घरामध्ये 5 नंबर लिहिलेला आहे, ठीक आहे?
हम्म. तर 5 नंबरचं झालं सूर्य. हो. आणि तो सूर्य समजा 4थ्या भावामध्ये बसलेला आहे, तर त्याचा खडा नाही घालायचा ना मग. नाही नाही सर, तसं नाही म्हणत आहे. हा. तुमचा जो ग्रह आहे ना, ज्याचा खडा घालणार आहे, हो. त्याचा संबंध 6व्या घराशी, 8व्या घराशी आणि 12वी घराशी नाही पाहिजे. मग तर बघा त्याची मी तेच. रात मग त्याची रात जरी असली तर चालते. नाही नाही, बघा ना आता, समजा 6व्या भावामध्ये 5 नंबर आहे. हम्म. 6व्या भावामध्ये 5 नंबर आहे. आणि हो. 5 नंबर म्हणजे ज्याला हे सूर्याचे झालं ना. हो बरोबर. हा. मग हा सूर्य समजा आपल्या कुंडलीमध्ये 4थ्या भावामध्ये बसलेला आहे. हम्म. तर मग सूर्याचा खडा घालायचे की नाही असं म्हणतो मी. नाही घालायचं ना सर, त्याचा प्रत्यक्ष संदर्भ 6शी येतोयच ना, 6, 8, 12शी. हा. हा, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा, ठीक आहे सर. आता त्यानंतर आपण पुढे जे बघणार आहोत, बरं मला सांगा सर, जास्त काही असं फास्ट वगैरे वाटत नाही ना तुम्हाला? जास्त फास्ट नाही वगैरे नाही, होत ठीक. का? ठीक आहे सर. समजतंय ना? नाही, माझी हो, लँग्वेज समजते. लँग्वेज वगैरे समजते ना, भाषेत काही प्रॉब्लेम हो, नाही वाटत आहे ना? चांगली समजते सर. ओके. फक्त तसं काही वाट तो स्क्रीनवर सर राहू द्या, लिहेपर्यंत नाही का. हो सर, ते काय झालं होतं, मध्येच लाईट चालली गेली आणि ते हो, जनरेटर पण ते प्रॉब्लेम होता, बॅकअप नव्हतं त्याला, ते सगळं वेळेवर हो. बघितलं त्यामुळे झालं असं. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला चालेल काही चालेल. प्रॉब्लेम नाही सर, तुम्हाला नोट्स वगैरे व्यवस्थित भेटेल आणि तुम्ही नोट्स पण काढू शकता आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ पण भेटेल तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर आपण पुढचा जो टॉपिक घेणार आहोत आजचा, हो. तो म्हणजे आता उपाय कसे करायचे, ग्रहांचे उपाय. तर आपण जे उपाय देतो ते वेगवेगळे असे उपाय असतात. पण उपायामध्ये आपण जर बघितलं तर पहिले जे बघणार आहे आपण, रवी ग्रहाचा उपाय बघणार आहोत. की सूर्य म्हणजेच रवी, अ, ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये रवीचं मोडलं जातं. तर रवी ग्रहाचा उपाय ज्यावेळेस आपण देतो, त्यावेळेस आपण जर रवीचा जर विचार केला, तर ज्योतिषशास्त्रामध्ये रवी हा आत्मा, आरोग्य, वडील, शासन, सत्ता आणि कॉन्फिडन्स याचा कारक ग्रह मानला गेला आहे. म्हणजे रवीचा उपयोग, उपाय जर देतो आपण, तर तो म्हणजे मग साधारणतः यापैकीच काहीतरी समोरच्या जातकाला प्रॉब्लेम असेल, किंवा त्याचा कॉन्फिडन्स लेवल कमी असेल, नोकरीच्या संदर्भात असेल, किंवा त्याचे आणि वडिलांचे मतभेद असतील, किंवा आणखी असंख्य काही असे कारण असू शकतात. पण रवीचं जर कारकत्व बघितलं आपण, तर रवी हा आत्म्याचा कारक आहे. मग तो आरोग्याशी निगडीत आहे, वडिलांचा कारक आहे, वडिलांशी या संबंधाशी निगडीत आहे, शासन, पद, प्रतिष्ठा या संदर्भात रवीचं कार्यतत्व आपल्याला दिसतं. आणि रवी जर बलवान असेल ना कुंडलीत, तर या सर्व गोष्टी माणसाला मिळतात. त्याला पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, वडिलांशी संबंध चांगले असतात, शासन, सत्ता, सरकारी कामामध्ये यश मिळतं. सरकारी कामामध्ये त्याला कधीच असं अपयश येत नाही असं. तर रवी संदर्भात जर आपण उपाय द्यायचं म्हटलं, तर मग पहिला जो उपाय येतो तो म्हणजे दान. रवीचं दान काय करायचं आपण? तर हे बघा, रवीचं जे दान आहे ते गूळ आहे, गहू आहे. असं बघितलं गेलंय की गूळ आणि गहू हे जर दान दिलं, तर त्याचा जो लाभ आहे तो आरोग्याशी निगडीत आहे, यशाशी निगडीत आहे. ज्यांची तब्येत वगैरे खराब असेल किंवा ज्यांना यश मिळत नसेल, अशा लोकांनी गूळ आणि गहूचं जर दान दिलं, तर त्यांना त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा बघायला भेटते आणि हा चांगला उपाय आहे. त्यानंतर रवीचा जो वस्त्र आहे ते म्हणजे केशरी वस्त्र आहे. रवीचं जे वस्त्र आहे ते केशरी वस्त्र आहे. तर केशरी कापड आपण दान करू शकतो. त्यांनी माणसाचे जर कॉन्फिडन्स लेवल वगैरे कमी असेल, आ, अशा वेळेस आपण त्याला हे दान करायचं सांगू शकतो. त्यानंतर रवीचा जो धातू आहे, धातूमध्ये जर दान करायचं, तर तांब दान करावं लागतं. तांब्याचं दान केलं तर वडिलांशी संबंध सुधारतात.
जिथे वडिलांशी मतभेद असेल, जिथं वडिलांशी जमत नसेल, आपण बघितल्या जाते, आपण बघतो की असे बरेचसे व्यक्ती असतात, वडिलांचं आणि त्यांचं कधीच पटत नाही. ते वर्ष वर्ष, 2-2 वर्ष एकमेकाशी बोलत नाही, एकाच घरात असतात, पण एकमेकाच्या समोर पण जात नाही आणि गेले तर भांडतच बसतात. शिल्लक कारणावून भांडणं होता. तर त्याचा हा जो दोष आहे, कुंडलीमध्ये जर त्यांचा सूर्य खराब असेल, सूर्य जर व्यवस्थित नसेल कुंडलीमध्ये, तर वडिलांशी हे मतभेद बघायला आपल्याला मिळतात. त्यानंतर जे आहे, आणि त्यानंतर जे आपल्याला दान नंतर जर आपल्याला दानमध्ये अन्नदान पण येतं. तर अन्नदान आपण गरीब, ब्राह्मण, वृद्धांना वगैरे जर अन्नदान दिलं, तर आपला कर्मदोष कमी होतो म्हणतात. आपण जे म्हणतो की 4 लोकांच्या हातावर पाणी घातलं पाहिजे, किंवा बरेचसे मोठे मोठे भंडारे वगैरे असतात, तिथं आपण अन्नदान वगैरे देतो. तर कर्मदोष जे असतात, आपले पूर्वकर्माचे दोष जे असतात, तर ते यामुळे पण कमी होता, असं ज्योतिषशास्त्रामध्ये वाचायला मिळतं, बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आता रवीची आपण उपासना काय करू शकतो? रवीचे जे उपास आहे, व्रत आहे, ते काय करू शकतो? तर व्रतामध्ये जर बघितलं, तर रविवारी आपण उपवास करू शकतो, किंवा मग रविवारी उपवास. आता उपवासामध्ये पण प्रकार असतात सर. उपवास करणं म्हणजे सकाळी 9 वाजता खिचडी खाणं, त्याच्यानंतर 12:30ला चिप्स खाणं, त्याच्यानंतर 1 वाजता ज्यूस पिणं, त्यानंतर 4 वाजता परत साबुदाणा वडा खाणं. हे जे प्रकार आहेत, त्यामध्ये उपवासामध्ये नाही गिनल्या जात. हे एक उपवास म्हणजे कमीत कमी एक वेळेस साधं भोजन करणं असतं. एक वेळेस साधं भोजन करणं आणि अल्पाहार घेणं, फराळाचं जे असतं आपलं, ते अल्पाहार घेऊ शकतो आपण. उपवास आहे म्हणून दिवसभर उपवासाचे पदार्थ खाणं, याला उपवास म्हणत नाही. त्याला आपले खाण्याचे जिभेचे चोचके म्हणतात, किंवा वेगळं खायला भेटतं, किंवा घरात सगळ्यांना उपवास आहे, सगळ्यांना चतुर्थी म्हणून आपण चतुर्थी धरायची, आणि मग सगळ्यांचा साबुदाणा, सगळ्यांना साबुदाणा, मग आपल्यालाच साबुदाणा खायचं. उपवास आणि व्रत हे मनोभावाने केले पाहिजे, त्यामध्ये श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. त्यावेळेस जे असतं, त्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. तर रवीसाठी आपण रविवारचा उपवास करू शकतो. त्यानंतर एक विषय येतो की आपण काही काही लोकांना बघा, जेवण करताना ते जेवण सुरू करायच्या आधीच आपली जी भाजी वगैरे असते, किंवा जे पदार्थ असतात खायचे, त्याच्यावर पहिलेच मीठ घेतात आणि नंतर त्याची टेस्टिंग घेतात. तर रवीच्या बाबतीत असं बघायला गेलंय की मीठ न खाण्याचा जर संकल्प केला, तर त्या माणसाला सूर्याची कृपा फार लवकर होते, फार आशीर्वाद त्यावर सूर्याचा प्राप्त होतो. मीठ अजिबात आहारात न घेणं, किंवा मिठाचं प्रमाण कमी घेणं, हा एक महत्वाचा विषय आहे. जर तुम्ही असे काही लोक बघतो आपण की ते अजिबात मीठ खात नाही, तर अशा लोकांना सूर्याची जी कृपा आहे, ती खूप लवकर प्राप्त होते, असं बघायला गेलंय. त्यानंतर आपण काय करू शकतो? केशरी कपड्याचं दान करू शकतो, तांब्याची वस्तू, गूळ, रवीचं जे हे धान्य आहे, ते गहू आहे, आणि किंवा आपण सूर्याला रोज सूर्य सकाळी सकाळच्या वेळेला अर्घ्य देतो आपण. ते अर्घ्य द्यायच्या वेळेस त्यामध्ये एक लाल फूल टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं, किंवा त्यामध्ये जे काळे तीळ असतात ना, काळे तीळ टाकून सुद्धा सूर्याला अर्घ्य देऊ शकतो आपण. आता सूर्यासाठी ही जी उपासना आहे, ती म्हणजे आपण स्वतः करायची, पण सूर्य खुश व्हावा म्हणून पण काही अशा उपासना असतात. जसे की सूर्यनारायण मंदिर, तिथे जाऊ शकतो आपण, शिवालयात जाऊ शकतो,
किंवा हनुमान मंदिरात वगैरे दर्शन घेऊ शकतो. यांची सेवा, भक्ती किंवा नित्य दर्शनाने पण सूर्याची कृपा आपल्याला प्राप्त होते. जसं की आपण पहिले बघितलं, सूर्याचं जे रत्न आहे ते माणिक आहे, ते कसं घालायचं, काय घालायचं ते आपण बघितलंय. आणि एक विषय म्हणजे की हे जे आपण रत्न घालतो, तर ते नेमकं रत्नामध्ये कॅरेट असतं बघा. तर रत्न हे 3 किंवा 5 या कॅरेटचे घालायचे असतात, त्यावेळेस त्याचा रिझल्ट येतो. आता डायमंड वगैरे आपण एवढं नाही घालू शकत किंवा एवढं ज्याची परिस्थिती ते घालतं, पण शक्यतो रत्न हे 3 किंवा 5 या कॅरेटमध्येच घालावे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. मग सूर्याच्या उपासनेसाठी आपण सूर्याला सकाळी पूर्व दिशेला तोंड करून सूर्याचा जो मंत्र आहे, ओम घृणी सूर्याय नमः, या मंत्राचा जप करून सूर्याला देऊ शकतो आपण. त्यानंतर गंगाजल असतं, गंगाजलचं पण आपण हे करू शकतो, सूर्याला देऊ शकतो. त्याची पूजा विधी वगैरे करू शकतो. दूध, मध आणि तुळस मिश्रण करून पण सूर्याला अर्घ्य दिले जाते. यामध्ये काय करायचं, थोडासा गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये थोडस दूध टाकायचं आणि तुळशीचं जे पान असतं ते तुळशीचं पान असं टाकायचं. आणि ज्यावेळेस आपण पूर्व दिशेला सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्याला या मंत्राचा जप करून ओम गृणी सूर्याय नमः, किंवा जर नाहीच काहीच आठवलं, ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम भास्कराय नमः, असे बरेचसे नाव आहे सूर्यदेवांचे. तर या मंत्राचा म्हणजे 11 वेळेस जप करून किमान 21 वेळेस असं हे करून आपण सूर्याला जर अर्घ्य दिलं, तर त्याचा बराचसा चांगला रिझल्ट जीवनावर होतो. त्यानंतर काय करू शकतो, आणखी सूर्याला म्हणजे सूर्याची कृपा दृष्टी व्हावी, सूर्याची कृपा आपल्यावर व्हावी, त्यासाठी आपण भगवान विष्णूची उपासना करू शकतो. आता भगवान शिवाची पण उपासना करू शकतो. ही सूर्याशी संबंधित आहे, म्हणजे सूर्यनारायण देवता, भगवान विष्णू, भगवान शिव यांची आपण त्यात उपासना करू शकतो. तर यामध्ये आणखीन एक आहे बघा, आदित्य हृदय स्तोत्र. हे सर्वांना परिचित असेल. आदित्य हृदय स्तोत्र वाचल्याने सूर्य अत्यंत प्रसन्न होतो असं बघायला मिळतंय. आणि सूर्याचा जो गायत्री मंत्र आहे, गायत्री मंत्राचा मूळ मंत्र आहे, म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र वाचल्यास सूर्य अत्यंत प्रसन्न होतो. आणि गायत्री जो मंत्र आहे हा सूर्याचा मूळ मंत्र आहे, असं पण काही ठिकाणी वाचायला मिळतं. तर गायत्री जो मंत्र आहे, ओम भूर्भुवः स्वः, हा मंत्र म्हटला तरी सूर्याची कृपा दृष्टी होते असं बघितलं गेलंय. आता यामध्ये आणखी एक विशेष साधना आहे सूर्यामध्ये, ती म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र. या स्तोत्राचं जर आपण रविवारी पारायण म्हणजे पठण केलं तर ते खूप चांगलं असतं. हे स्तोत्र म्हणता वाल्मिकी रामायणातील आहे आणि भगवान रामाने रावणाशी युद्ध करण्यापूर्वी हे स्तोत्र म्हटलं होतं. म्हणजे या स्तोत्राची प्रार्थना रामाने केली होती. ज्यावेळेस रावणाशी युद्ध करायला सुरुवात केली, तर युद्धाची सुरुवात ही रामांनी सूर्याचं जे आदित्य हृदय जे स्तोत्र आहे याची हे स्तोत्र पठण केलं आणि मग त्यानंतर युद्धाला सुरुवात केली. हे रोज सकाळी जर वाचलं ना, तर यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तेज माणसाला प्राप्त होतो. म्हणजे जी अट्रॅक्शन कॅपॅसिटी आपण जे म्हणतो, की एखादा व्यक्ती जर बघितलं तर त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटतं, म्हणजे त्याची अशी छाप पडते. तर ही जी छाप केव्हा पडते, ज्यावेळेस आपल्या कुंडलीत सूर्य ग्रह जर मजबूत असेल, तर आपण 50 लोकांमध्ये पण त्या माणसाचं प्रभुत्व वेगळं दिसतं. जसे राजकीय लोक बघितले आपण, किती गर्दी असली, ज्यावेळेस सभेला ते जर आले तर ते काहीतरी वेगळेच दिसेल त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये डिफरंट जाणवतो. तर हे जी तेज असतं, ही जी अट्रॅक्शन पॉवर असते, ही सूर्याची कृपा दृष्टी असल्याशिवाय सहजासहजी प्राप्त होत नाही.
तर त्यासाठी आपण सूर्याचे हे एवढे उपाय करू शकतो. विशेष म्हणजे हे आदित्य हृदय स्तोत्र आहे ना, हे जर कधी विद्यार्थ्यांनी किंवा जे एमपीएससी करताय, यूपीएससी करताय, स्पर्धा परीक्षा करताय किंवा नोकरीसाठी प्रयत्न करताय, ज्यांची हाय क्वालिफिकेशन आहे, तिथं मोठी मोठी पद प्रतिष्ठा वगैरे जिथे लागते, अशा जॉब ज्यांना पाहिजे, थोडक्यात एमपीएससी यूपीएससी रँकिंगचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी जर या आदित्य हृदय स्तोत्र याचं जर पठण केलं आणि जर रविवारी जर या स्तोत्राचं पठण केलं तर त्यांना खूप लवकर यश प्राप्त होतं, असं पण बघितलं गेलं आहे. तर सूर्याचा जो दिवस आहे तो रविवारचा दिवस आहे. जसं की याचा रंग केशरी आणि सुवर्ण आहे, रंग केशरीचा आहे. आणि धातूमध्ये बघितलं आपण तर तांबे आणि सोनं हे सूर्याचे धातू आहे. रत्न माणिक आहे. दिशा सूर्याची जी दिशा आहे ती पूर्व दिशा आहे. आणि सूर्यासंबंधित आणखीन कोणत्या देवाची उपासना करायची तर आपण विष्णू किंवा शिवाची पण उपासना करू शकतो. आणि ओम हाम हिम सो सूर्याय नम या मंत्रात हा सूर्याचा बीज मंत्र आहे. हा मंत्र सूर्याचा बीज मंत्र किंवा सूर्याची जर आपल्याला उपासना करायची तर या मंत्राची एक संख्या असते की एवढे एवढे मंत्र व्हायला पाहिजे, त्यावेळेस एवढ्या मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. तर सूर्याच्या बाबतीत सूर्याचा जो मंत्र आहे तो किमान 7,000 वेळेस याचा जप करणं गरजेचं आहे. तो तुम्ही 2 दिवसात करू शकता, 4 दिवसात करू शकता किंवा एका दिवसात पण करू शकता. जनरली गुरुजींना जर सांगितलं तर गुरुजी एका दिवसामध्ये पण हा मंत्राचा जप करून देतात किंवा 2 दिवसात करून देतात. आपल्याकडनं जर नाही शक्य झालं तर गुरुजींना सांगून सुद्धा संकल्प घेऊन या मंत्राचा आपण जप करू शकतो. ठीक आहे, समजलंय का सूर्य? इथपर्यंत कळालंय का? हो सर, कळाले. हो, समजलं सर. हो. काही प्रश्न आहे का कोणाचे? नाही सर. समजतंय ना शिकवलेलं? हो सर. समजतंय सर. हो सर, हो सर, हो. तर आज आपल्याला थोडा डिस्टर्ब झाला मध्ये, थोडस लाईटचा वगैरे प्रॉब्लेम झाला, असे थोडंफार प्रॉब्लेम वगैरे. आता सध्या वातावरण पण आहे असं पावसाचं वगैरे वातावरण आहे, बाहेर पाऊस होतोय त्यामुळे कन्व्हेक्शन वगैरे थोडंफार होणार. तर आपण डोंट वरी, आपण आपला जो क्लास आहे तो व्यवस्थित घेऊ आणि आपला जो सिलेबस आहे, आपण कार्यशाळा ठेवलेली 4 दिवसाची, पण मला माहिती असतं एखादा 2 दिवस मागे पुढे होतच. तर आपण त्यात जर चर्चा लांबली किंवा असे काही प्रॉब्लेम आले तर हा आपण पूर्ण अभ्यास कव्हर करू. यासाठी एखादा 2 दिवस जरी एक्स्ट्रा क्लास घ्यायचं काम पडलं तर आपण घेऊ. पण आपण जे ठरवलंय किंवा जे जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपण काही शॉर्टकट करणार नाही. असं जर प्रॉब्लेम जरी आला तर आपण क्लास घेऊ, एखाद दिवस जास्त घेऊ, 2 दिवस जास्त घेऊ, पण व्यवस्थित घेऊ. असं सर एक क्वेश्चन आहे. धन्यवाद बोला. सर. ओके, बोला. सर, सूर्य जर का कुंडलीमध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे तर आदित्य स्तोत्रम चालेल ना? म्हणजे हो, करू शकता ना सर. सूर्यासंदर्भात सगळे उपाय करू शकता मी जे सांगितले. आणि सर हो सर. हे उपाय जे आहे जे तुम्हाला मी सांगितले याचा ऑलरेडी रिझल्ट आलेला आहे. मी तुम्हाला जे पण सांगणार आहे आणि जे पण शिकवणार आहे, उपाय तुम्हाला छोटे वाटत असेल, सोपे वाटत असेल, पण हे म्हणजे पॉवरफुल उपाय आहे आणि याचा रिझल्ट 101% येतो माझा. ठीक आहे, कोणाला कमी येतो, कोणाला जास्त येतो, कोणाला थोडं वेळाने येतो, उशिरा येतो. त्यामागे पण काही कारण असतात. ते कुंडलीमधले योग असतात, कुंडलीमधले हे असतं, सगळेच बाबतीत बघायला पाहिजे. पण जनरली आपल्याला जर सूर्यासंदर्भात जर उपाय करायचे ठरले ना तर हे उपाय अतिउत्तम आहे आणि सहजासहजी आहे बघा. काही एवढे काही असं हार्ड नाही. आणखी सूर्य सर 12व्या स्थानी आहे तरी पण ना सर काय प्रॉब्लेम? काय म्हणताय? सूर्य 12व्या स्थानी आहे
हा पण म्हणजे स्तोत्र समजा बोलले तर काही प्रॉब्लेम होणार नाही. सर हे बघा, सूर्य 8व्या स्थानी असो, 12व्या स्थानी असो, अ, किंवा 6व्या स्थानी असो, आपण सर. उपाय करू शकतो, फक्त रत्न नाही घालू शकत. ठीक आहे सर. परफेक्ट. थँक्यू. ओके. 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 परफेक्ट. आणखी काही डाऊट्स आहे का कोणाला? तर विपरीत राजयोग मध्ये रत्न घालू शकतो सर? काय म्हणताय सर? विपरीत राजयोग होतोय सूर्याचा, तर त्याच्यामध्ये माणिक घालू शकतो का सर? विपरीत राजयोग होतोय, पण सूर्य कोणत्या भावात आहे ते बघायला. तर आठव्या स्थानीचा स्वामी आहे आणि तो 12व्या स्थानी बसलाय. नाही, मग नाही घालू शकत. 8 आणि 12चा संबंध आलाच नसेल. हो सर. ठीक आहे. ओके. बरं, मला एक विचारायचंय, परत एकदा विचारतोय रिपीट मध्ये, की मी समजतंय ना शिकवलेलं, कळतंय ना? हो सर, परफेक्ट सर. नो प्रॉब्लेम. समजते सर. पुढचं सांगा. हा नाही, आता पुढचा जो टॉपिक आहे आपला तो मोठा आहे आणि आज वेळ पण झालेला आहे, किमान 8 वाजत आलेले. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. उद्या आपण बरोबर 7 वाजता जॉईन होऊ. आज थोडा उशीर झाला 2-5 मिनिटं, आणि पुढचा टॉपिक आपण व्यवस्थित फ्रेश माइंड मध्ये सुरू करू असं. हं? आणि त्यानंतर तुम्हाला जे एक सूचना द्यायची होती. सूचना अशी आहे की आपली जी क्लासेसची फी आहे ती 1100 रुपये आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल, रेकॉर्डिंग पाहिजे असेल आणि जर नोट्स पाहिजे असेल, तर त्यासाठी जे आहे ते 399 रुपये हा अतिरिक्त शुल्क आहे. कारण साठी ते व्हिडिओ बनावं लागतात, ते पाठवावं लागतात, त्यात एडिटिंग करावं लागते. हे जे काम आहे त्यासाठी वेगळा चार्ज करावा लागतो. ते आमच्यात काही नसतं, ते दुसऱ्यांना, इतरांना पैसे द्यावे लागतात. तर ज्यांनी 1100 रुपये फीस भरली आहे त्यांना व्हिडिओ मिळणार नाही, नोट्स मिळणार नाही आणि रेकॉर्डिंग मिळणार नाही. आणि ही जी रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला, ती 3 महिने तुम्हाला त्याचा ऍक्सेस दिला जाईल. 3 महिने ती कितीही वेळ बघू शकता. त्यामुळे मी इथेच क्लिअर करतो की परत मला कोणी फोन करू नका किंवा मेसेज पाठवू नका की मला रेकॉर्डिंग मिळाली नाही किंवा सर्टिफिकेट मिळालं नाही किंवा नोट्स मिळाले नाही. ठीक आहे. आणि ज्यांनी पूर्ण अमाऊंट भरली असेल त्यांना ते पूर्णपणे दिल्या जाईल. आजच्या क्लासची रेकॉर्डिंग ही उद्या 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्हाला पुरवली जाईल. असं फक्त सगळ्यांनी आपापले ईमेल ID आणि नाव, मोबाईल नंबर वगैरे व्यवस्थित शेअर करा. असं ठीक आहे. ओके सर. ठीक आहे, मग कोणाचे काही प्रश्न असेल तर थांबायला काही हरकत नाही सर. इथं सर एक प्रश्न विचारू. बोला. माझ्या अष्टम स्थानामध्ये रवी आहे आणि मी माणिक वापरते, नाही वापरायचं का? नाही मॅडम, अष्टमाचा संबंध आलाच ना त्याचा. 2-3 ज्योतिषवाल्यांनी मला कोणीच असं सांगितलं नाही, म्हणजे मोठ्या ज्योतिषवाल्यांकडेच बघितलं. असं कसं? म्हणजे तसं बरेच वर्ष नसतं. वापरते मी. हे बघा, कोणी मोठं आणि कोणी छोटं हे ज्योतिष शास्त्रात नसतं. ज्योतिष मध्ये अनुभव हा मोठा असतो. ज्याचा अनुभव आलेला आहे, ज्याचा रिझल्ट येतोय, माझ्या अनुभवातून हे बघितलं गेलेलं आहे किंवा माझ्या शिकवण्यातून हे निष्पन्न झालंय, 6, 8, 12चं रत्न घालायचं नाही. ठीक आहे. ओके. ठीक आहे, मग थांबायला काही हरकत नाही. धन्यवाद, आभारी आहोत. शुभ रात्री, गुड नाईट. गुड नाईट सर. नमस्कार सर. थँक्यू. ओके. नमस्कार सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद. शुभरात्री सर. शुभ रात्री, गुड नाईट.